श्री स्वामी समर्थ. आजच्या या स्वामीच्या संदेशामध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या संदेशाला तुम्ही मधूनच सोडून देऊ नका. आजचा हा अत्यंत महत्त्वाचा संदेश असणार आहे. आजच्या या संदेशातून तुमचे जीवन बदलू शकते. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी सांगतात, मनापासून हाक मारा, मी नक्की येईल. स्वामींचा आजचा हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. स्वामी सांगतात, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून एकदा बघ तर. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तरी बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर एकदा बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून बघ तर. तुला मौल्यवान बनविले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनविले तर सांग. माझ्या मार्गावर एकदा चालून तर बघ. तुला शांतिदूत बनवले नाही तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तरी बघ. तुला हिरा नाही बनवलं तर सांग. माझे कीर्तन तू करून तरी बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनवून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनविलं तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा तिथूनच मी साथ देत असतो तुझ्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा संदेश हा तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. तुमच्या प्रत्येक संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्याची क्षमता या संदेशामध्ये आहे. या संदेशामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही कितीही जरी अडचणीमध्ये असलात, किती जरी संकटात जरी सापडलात, तर स्वामींच्या विचाराने तुम्ही त्या अडचणींवरती नक्कीच मात करू शकता. आणि तुम्ही स्वामींच्या विचारांमुळेच तुमच्या कृतींमधून ते दाखवून तुम्ही त्या संकटातून एक दिवस नक्कीच बाहेर निघू शकता. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामींवरती कधीही संशय घेऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या करता करता सर्व काही स्वामीच आहेत. स्वामीच तुम्हाला सर्व काही संकटातून बाहेर काढत असतात. स्वामींना तुमच्यावरचे संकट हे तुमच्या अगोदर दिसत असते. त्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच त्याची तीव्रता स्वामी कमी करत असतात. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. तुमची जर का स्वामींवरती श्रद्धा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहायचे आहे. तुमचा जर का स्वामींवरती खराच विश्वास असेल तरच तुम्ही हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहिचाल. तुमचा जर का खरंच स्वामींवरती विश्वास असेल तुम्ही आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याचाल. तुम्ही लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहिचाल. लक्षात ठेवा, स्वामींपासून काहीही लपलेलं नाही आहे. स्वामी तुमचे सर्व संकट दुःख पाहत आहेत. तुमचे कष्ट, तुमची क्षमता, तुम्ही करत असलेले प्रयत्न सर्व काही स्वामी पाहत आहेत. स्वामी तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे वेळ आल्यावर नक्कीच देणार आहेत. तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडायचे नाही आहेत. तुम्ही तुमचे कष्ट हे प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. तुमची मेहनत हे कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा, आपल्या मेहनतीचे फळ हे आपल्याला कधी ना कधीतरी भेटतच असते. आपल्याला फक्त तोपर्यंत वाट पाहायची असते. एक दिवस हा तुमचा नक्कीच येतो की ज्या दिवसामध्ये तुम्ही कमवलेले सर्व काही तुम्हाला मिळणार असते. तुम्ही केलेले कष्ट हे कधीही वाया जात आहेत. त्याचे फळ हे एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच भेटत असते. तो दिवस येईपर्यंत
तुम्हाला त्या दिवसाची शांतपणे वाट पाहायची असते. तोपर्यंत आपले काम हे तुम्हाला प्रामाणिकपणे करत राहायचे असते. लक्षात ठेवा, कष्टाला दुसरा पर्याय नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनातील संघर्ष हा स्वतःच करायचा असतो. त्यातून कोणाचीही सुटका नाही आहे. तुम्हालासुद्धा तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट असले, दुःख असले तरी तुमचा संघर्ष हा तुम्हालाच करायचा आहे. याच्यातून तुमची सुटका नाही आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणालाही आपल्या नशिबाचे भोग हे भोगावेच लागतात. त्याच्यातून कोणाचीही सुटका नसते. तुम्हाला जर का वाटत असेल की एखादा शॉर्टकट घेऊन तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकाल, तर हा तुमचा गैरसमज आहे. लक्षात ठेवा, कोणताही शॉर्टकट घेऊन कमवलेले ध्येय हे फार काळ टिकत नाही. कधी ना कधीतरी ते संपतेच. या उलट प्रामाणिकपणे आणि कष्टाने कमवलेले थोडे जरी असले तरी ते आयुष्यभर आपल्यासोबत राहते. ते आयुष्यभर आपले साथ देते. त्यामुळे कोणताही शॉर्टकट घेण्यापेक्षा सरळ रस्त्याचा वापर करा. ध्येय गाठण्या तुम्हाला थोडासा उशीर होईल, पण तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच गाठचाल. लक्षात ठेवा, शॉर्टकटने कमवलेली कोणतीही गोष्ट ही फार काळ टिकत नाही. आज ना उद्या ती गोष्ट निघून जाते. या उलट कष्टाने कमवलेलं आयुष्यभर जाते आणि त्याचे सुख आणि समाधान काही वेगळंच असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी कधीही शॉर्टकट रस्त्याचा वापर करू नका. शॉर्टकटने तुम्ही तुमचे ध्येय आत्ता गाठचाल, पण भविष्यामध्ये तुम्ही ते गमवू देखील शकता. त्यामुळे कधीही शॉर्टकट वापरू नका. भलेही तुमच्या रस्त्यामध्ये खूप अडथळे असतील, काटे असतील, पण तुम्ही हार मानू नकात. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. तुम्ही तुमचा रस्ता चालत राहा. एक दिवस असा नक्कीच येईल की तुम्ही सर्व अडथळे, सर्व संकटे पार करून तुमचे ध्येय गाठचाल. त्या दिवशी तुमच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद असेल. तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज असेल. कारण की तुम्ही जेव्हा मागे वळून पाहचाल तर तुम्हाला तुमचा प्रवास दिसेल. तुम्ही किती खडतर मार्गातून बाहेर आलेला असताव, किती खडतर प्रवास करून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचलेला असताव, हे त्यातून प्रखरशाने जाणवत असेल. ज्यावेळेस तुम्ही मागे वळून तुमचा प्रवास पाहचाल तेव्हा तुम्ही स्वतःवरती खूप अभिमान असेल. तुमचा स्वतःवरती अभिमान असेल. तुमचा स्वतःवरतीचा विश्वास वाढला असेल. कारण की एवढ्या खडतर प्रवासामधून देखील तुम्ही न घाबरता, न डगमगता बाहेर आलेला असतात. त्यामुळे तो दिवस हा तुमच्यासाठी खूप आनंदाचा असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तात्पुरत्या आनंदासाठी आयुष्यभराचे सुख कधीही गमवू नका. ध्येय साध्य करण्यासाठी कधीही शॉर्टकट रस्त्याचा वापर करू नकात. त्याउलट तुमचा किती कष्टाचा रस्ता असेल तो रस्ता तुम्ही पार करा. त्यानंतर मिळवलेले ध्येय, मिळवलेले स्वप्न, तुम्ही पूर्ण केलेले ध्येय आणि तुम्ही मिळवलेली गोष्ट ही तुमच्या आयुष्यभर सोबत राहते, तुमच्या आठवणींमध्ये राहते. त्यामुळे कधीही आयुष्यामध्ये शॉर्टकट रस्त्याचा वापर करू नकात. सरळ रस्त्याचा, सरळ मार्गी वापर करा. नक्कीच तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल. श्री स्वामी समर्थ.